ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। महाराष्ट्रामधील जनतेच्या मनामनावर राज्य करणारं TV9 मराठी TRP मध्ये नंबर 1। जनतेच्या विश्वासावर TV9 मराठीची अव्वल स्थानी झेप। सॉफ्टवेअरचा वापर करत हजारो मतदार यादीतून हटवले। कर्नाटकच्या बाहेरचे मोबाईल नंबर मतदारांची नावे हटवण्यासाठी वापरले। महाराष्ट्र, हरियाणा, UPतही हीच स्थिती, राहुल गांधींचा आरोप। कर्नाटक CIDने वारंवार मागणी करूनही निवडणूक आयोगाने माहिती दिली नाही। एका आठवड्यात IP ॲड्रेस, OTP ट्रेल द्या अशी माहिती न दिल्यास वोट चोरांना संरक्षण देता असं आम्ही मानू। राहुल गांधींचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना आव्हान। राहुल गांधींनी केलेले आरोप हे निराधार आणि चुकीचे आहेत। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधींचे आरोप फेटाळले। माझ्या नावाने मतदारांची नावे डिलीट केली, पण मी नावे डिलीट केली नाहीत। राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेत संबंधित व्यक्तीचा दावा। महाराष्ट्र, हरियाणा, UPतही हीच परिस्थिती असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप। हैदराबाद गॅझेटच्या GR विरोधामधील विनीत धोत्रेंची याचिका हायकोर्टाने फेटाळली। जनहित याचिका ग्राह्य धरण्यास योग्य नाही, प्रत्येक गोष्टीला आव्हान देता येत नाही, हायकोर्टाकडून स्पष्ट। नांदेडच्या किनवट इथे बंजारा समाजाचा भव्य मोर्चा। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। दक्षिण सोलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल। हातातोंडाशी आलेलं खरीप पीक पूर्णपणे पाण्याखाली। उडीद, तूर, सोयाबीन, मूग पिकामध्ये गुडघाभर पाणी साचलं। राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये 17 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक फटका। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकार तातडीने मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत। देवाभाऊंनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं। शिवरायांनी दुष्काळानंतरच्या पावसात सोन्याचा नांगर केला, त्याचा बोध घ्यावा, शरद पवारांचा फडणवीसांना सल्ला। शरद पवार यांनी आम्हाला सूचना देण्याची गरज नाही, आम्ही शेतकऱ्यांसाठी नेहमी ऍक्टिव्ह मोडमध्ये आहोत, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार। ठाकरे हाच ब्रँड, बाकीच्या सगळ्या ब्रँडीच्या बाटल्या। या बाटल्यांना नशा सुद्धा नाही, फक्त महाराष्ट्रासाठी विष आहेत, संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका। संजय भाऊ, तुम्हीच ब्रँडी पिऊन आला असाल। महाराष्ट्रात फक्त भाजपचा, मोदींचा आणि देवाभाऊंचाच ब्रँड, बाकींचे बँड वाजवण्याचं काम जनतेनं केलं। नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबईत सत्तेत आल्यास आनंद। महाविकास आघाडी म्हणून सर्वच ठिकाणी एकत्र लढू असं नाही। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत शरद पवार यांचं विधान। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मीनाताईंच्या पुतळ्याची डागडुजी सुरू। CCTV बसवण्यासोबत सुशोभीकरण करण्यात येणार। काल पुतळ्यावर रंग टाकल्याच्या घटनेनंतर खबरदारी म्हणून ताडपत्री सुद्धा लावली। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ। दोन्ही भावांच्या संपत्तीच्या वादात ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोपीचा जबाब, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोणत्या अधिकारात स्थगिती दिली? वाशीमधील कथित बेकायदा इमारत प्रकरणात मुंबई हायकोर्टाकडून विचारणा। नगरविकास खाता पैसे खाण्याचं कुरण झालंय, फक्त निरीक्षण नोंदवू नका, हिम्मत असेल तर कारवाई करा, संजय राऊतांचा हायकोर्टाला आव्हान। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।